दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी अंबरनाथ येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते जनप्रगती संस्थेच्या नोंदणीपत्राचे उद्घाटन करण्यात आले। बदलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम वानखेडे गेल्या अनेक वर्षांपासून गरजूवंत नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी लढत आहेत। आता त्यांनी जनप्रगती संस्था स्थापन करून समाजसेवेत अधिक ठाम पाऊल उचलले आहे। यानिमित्त प्रीतम वानखेडे यांनी बच्चूभाऊ कडू यांना भेटून संस्थेच्या उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी अधिक कांबळे, मंगेश कोळे, आशा कांबळे, दीपिका गडकरी, रंजना मोरे, राशी कोळे, गौतम मोरे आणि साक्षी दलाल हे मान्यवर उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, बदलापूर। आणि आज इथे जनप्रगती सामाजिक संस्था या संस्थेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी परिचित आहे। तर या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबवणार आहात? ज्या उद्देशाने ही संस्था उघडलेली आहे, ज्या उद्देशाने ही संस्था घेऊन आम्ही पुढे जाणार आहे, तो सगळ्यात पहिला उद्देश आहे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, बरोबर आहे। जे आज अनाथ मुलं आहेत, बरोबर आहे, ज्यांची परिस्थिती बिलकुल शिकायची नाहीये, बरोबर आहे। त्याच्यानंतर समजा स्त्रीवर काही अत्याचार आहेत, बरोबर आहे। त्याच्यानंतर कलाकार आहेत, ज्या कलाकारांना स्टेज नाहीये। दुसरी गोष्ट की जे एवढं शिक्षण घेऊन ज्यांना काम धंदा नाही, काय नाही, बरोबर आहे, अशा लोकांसाठी जे खरंच अडचणीत आहेत, अशा लोकांसाठी आम्ही जनप्रगती सामाजिक संस्थेचे प्रत्येक कार्यकर्ते, प्रत्येक टीम त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून त्यांना जितकी मदत देण्याचा प्रयत्न करू किंवा जितकी मदत त्यांना होईल आमच्याकडनं ते करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। महिलांवरती होणारे अत्याचार याबाबत तुमचं धोरण काय आहे? याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट, मी जेवढे आहेत ना तेवढे आमच्या महिला वर्गांनाच आम्ही पुढे आणून या संस्थेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत आपली संस्था कोणकोणत्या जिल्ह्यात कार्यरत आहे? मी आतापर्यंत आपण जसे एक उल्हासनगर या ठिकाणी आपण कार्यरत आहोत, त्याच्यानंतर पनवेल या ठिकाणी सुद्धा कार्यरत आहोत आणि तुमच्या शुभेच्छा असल्या तर आपण पूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत राहण्याचा प्रयत्न करू। संस्थेचे पुढील उद्देश आणि धोरण काय आहेत? संस्थेचे पुढील उद्देश आणि धोरण एवढंच आहे की प्रत्येक त्रासलेला आणि प्रत्येक त्रस्त नागरिक ह्याच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न संस्था करत राहील। जनतेला संदेश काय देणार? जनतेला संदेश तर माझा एवढाच राहील की एकमेकांना सहाय्य करावं, बरोबर आहे। आणि हे जे चिमुकलींवर होणारे अत्याचार आहेत, महिलांवर होणारे अत्याचार आहेत, बरोबर आहे, विद्यार्थ्यांना काही स्टेज नाही, बरोबर आहे, कलाकारांना काही स्टेज नाही, ह्याला खूप चांगला स्टेज मिळवून द्यावं, हेच आमचं एक धोरण त्याच्यामध्ये आहे। बच्चू कडू साहेब आले, त्यांनाही तुम्ही भेट दिली, त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, तर त्या कोणत्या संदर्भात पत्रव्यवहार आहे? विषय पत्रव्यवहाराचा अजून काय असं घेतलेला नाही, परंतु बच्चूभाऊ कडू यांना भेटण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की मी प्रहार जनशक्ती पक्षाचा इथे बदलापूर शहर अध्यक्ष सुद्धा आहे, पण तरी मी या संस्थेला जुडलेलो आहे आणि बच्चू भाऊंकडनं आम्ही आशीर्वाद माध्यमातून त्यांना भेटलो, बरोबर आहे। आणि या संस्थेला जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे धर्मदा आयुक्तांकडनं, की जी नोंदणी मिळालेली आहे, त्या नोंदणीचं उद्घाटन आज आम्ही बच्चू भाऊंच्या हस्ते करून घेतलेलं आहे। तसे आम्ही जसं बच्चू भाऊंना भेटलो तसं बच्चू भाऊंनी आम्हाला संस्थेसाठी आशीर्वाद सुद्धा दिलेले आहेत आणि बच्चू भाऊंचा पुरेपूर पाठिंबा आम्हाला आहे या संस्थेसाठी, सामाजिक कार्यासाठी। बच्चू भाऊचे आणि तुमचे संबंध एकदम जवळीक आहेत आणि संस्थेच्या माध्यमातून अनेक तुम्ही पण चांगले उपक्रम राबवलेत आणि संघटनाही चांगल्या पद्धतीने काम करते, तर त्या संघटनेबद्दल काय सांगाल? प्रहार संघटना ही खूपच काय बोलतात त्याला, अगदी म्हणजे मोठी कार्य त्याची आहे, बरोबर आहे। आणि बच्चूभाऊचं कार्य हे तर काय बोलण्याचं विशेष नाही, हे कसं होईल, सूर्याला एक आरसा दाखवण्यासारखं होईल, बच्चूभाऊचं एवढं मोठं कार्य आहे, बरोबर आहे। आज आमच्या समोर आदर्श आहेत बच्चूभाऊ, बरोबर, तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करायला मला आवडेल। 2-4 दिवसापूर्वीच माझी प्रीतम साहेबांची ओळख झाली फोनवरती, म्हटलं आज प्रत्यक्षात भेटून मी जावं, म्हटलं कार्य काय बघूया, त्यांचं काम काय बघूया आणि त्यांची संस्था काय ते बघूया। ते बघण्यासाठी स्वतः मी पनवेल शहरातून आज इकडे आलोय, स्वतः बघितले, त्यांनाही भेटलोय आणि कडू साहेबांना पण भेटलो। समजलं, आता कळलं की मला जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे, समाजासाठी, न्यायासाठी त्यांच्याबरोबर राहणं, उभं राहणं गरजेचं आहे। वानखेडे साहेबांची मी पहिला खूप आधी म्हणजे 2-4 महिन्यापासून परिचित आहे। त्यांच्या कामाचा आढावा, त्यांचं स्वतःचं नॉलेज हे बघितलं, त्याच्यापर्यंत त्यांनी ती जनप्रगती संस्था स्थापन केली। त्याच भेटीसाठी आज आम्ही बदलापूरला त्यांना भेटीसाठी आलो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा। आम्ही महिला जमून एकत्रपणे करून सरांशी
कॉन्टॅक्ट करून आम्ही त्या संस्थेमध्ये काम करू. ही संस्था पुढे आणण्याचे प्रयत्न. जनप्रगती सामाजिक संस्था ही त्यांनी म्हणजे जनप्रगती सामाजिक संस्था, प्रगती हे नाव ज्याच्यामध्ये आलं तसं त्यांनी संस्थेची पण प्रगती करत राहावं. आणि आता बरेच महिने झाले असतील की आम्ही त्यांच्या सोबत आम्ही काम करत आहोत आणि त्यांचं कार्य खूप मोठं आहे.